चिपळूण शहरात पाऊस नसतानाही वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने बाजारपेठेसह सखल भागात पुराचं पाणी शिरले। या अनपेक्षित परिस्थितीमुळे व्यापारी वर्गाची मोठी तारंबळ उडाली असून अनेक दुकानदारांना माल सुरक्षित स्थानी हलवण्याची धावपळ करावी लागली। दरम्यान प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवत यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवली। घटनेनंतर व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सूर्यकांत चिपळूणकर यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली। पाणी पातळी वाढण्याची पूर्वसूचना वेळेत मिळाली असती तर व्यापाऱ्यांचे नुकसान टाळता आले असते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली। दुसरीकडे शहरातील अनेक नागरिकांनी या अचानक वाढलेल्या पाणी पातळीमागे कोळकेवाडी धरणातून झालेल्या पाणी व्यवस्थापनाचा मुद्दा उपस्थित केलाय। मात्र या दाव्याबाबत अधिकृत प्रशासन किंवा संबंधित विभागाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले नाही। सध्या शहरातील परिस्थितीवर महसूल, पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने बारकाईने लक्ष असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। नमस्कार, मी सूर्यकांत चिपळूणकर, व्यापारी महासंघटनेचा कार्याध्यक्ष बोलतो। आज तुम्ही प्रश्न विचारलात त्या संदर्भात आता एक 5 मिनिटापूर्वी काही व्यापारी मंडळी माझ्याकडे आली होती आणि आम्ही तिथे पाहायला गेलो होतो की पाणी कुठपर्यंत आले। ते बाजार पुलापासून आत्ता मला वाटते हळूहळू पाणी ते बेनातपाई चौकापर्यंत आलेले आहे असं दिसतंय। मी गेलो त्यावेळी ते टाकळ्यांच्या सायकलवाले टाकळ्यांच्या दुकानापर्यंत पाणी आलं होतं बाजार पुलापासून, तिथून ते पुढं सरकलंय। आता ही जी घटना घडते अचानक पाणी भरण्याची, त्यासाठी प्रशासनानं एक व्यापारी बांधवांना किंवा जनतेला कळवायला लागतं की बाबा अमुक अमुक ठिकाणाहून पाणी सोडण्यात येणार आहे, अलर्ट राहा। तर तशा पद्धतीचं काही कुठली सूचना दिलेली आमच्या व्यापारी बांधवांना नाही। त्यानंतर अलर्ट म्हणून जे भोंगे वाजवतात तेही पूर्वकल्पना दिलेली नाही। अशा पद्धतीनं जर अचानक पाणी भरलं, आता हे थोडंसं आहे परंतु याची जर कल्पना दिली नाही आणि ह्या अचानक मोठ्या प्रमाणात जर पाणी अशा पद्धतीनं भरलं तर व्यापाऱ्यांचं यामध्ये अतोनात नुकसान होईल आणि त्याला जबाबदार मग प्रशासन असेल। त्यामुळे याबद्दलची प्रशासनाने पूर्वकल्पना व्यापाऱ्यांना देण्यात यावी, म्हणजे व्यापारी त्याची दखल घेतील आणि आपापला माल आहे तो उचलण्याचा किंवा व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करतील। तर दुसरं बघाल तर आपल्या रस्त्याला खड्डे भरले होते नगरपालिकेकडून, तर ते खड्डे पूर्ण मातीने दिसत आहेत आणि आता ती माती वाहून गेली, त्याबद्दल काय सांगाल? तर बघा, आजची परिस्थिती तुम्ही म्हणताय ती सगळ्या जनतेसमोरच आहे की रस्त्यावर पडलेले खड्डे किंवा भरलेली माती। पण याच्यासाठी ही आत्ता जिथे माती टाकून रस्त्याची डागडुगी करतात, हे जर त्यांनी पूर्वी केली असती, म्हणजे उन्हाळ्यात साधारणतः एप्रिल-मे महिन्यात केली असती, तर आजची खड्डे पडण्याची परिस्थिती निर्माण झाली नसती। त्याच्यासाठी योग्य नियोजन नगरपालिकेचं हवं आणि योग्य प्रकारे जर काम झालं तर अशी परिस्थिती परत उद्भवणार नाही आणि चिपळूणच्या जनतेला त्रास होणार नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे। 6:52 प्रांतसाहेबांचा मेसेज आहे। ओटी 5:14 चालू झाली, आत्ता भरती 5:14 चालू झाली, ओटी आत्ता आहे आणि ओटी परत 12:39 चालू होणार आहे। हे गणित आम्हाला काही कळत नाही, कारण चिंचनाक्यात पाणी आत्ता येत नाही, त्या चिंचनाक्यात पण पाणी आलंय। आईस फॅक्टरी रोडला पाणी येतं ते आले नाहीये, बाकी कुठेही पाणी नाहीये। हे सगळं गणित न समजण्या पलीकडचं आहे, लोक कन्फ्यूज आहेत यामुळे।